आयडेंटिटी कार्डसाठी फॉर्म भरायला मी पालिकेत गेले होते. त्या ठिकाणी पण ते ठेवलं, पालिकेमध्ये ते इन्क्रीज करत होते आणि मी एका साईडने आले. तर तिथेही मी त्यांना रिक्वेस्ट केली की साहेब म्हणलं की माझ्या कामावरती म्हणजे तुम्ही जे काही बोललात त्याच्यावरती मी त्या ठिकाणी म्हणलं की मी कुठेही पक्षामध्ये अजून कुठेच सांगितलेलं नाहीये. मी तुमची भावना तुम्ही जसं मला दाबण्याचा प्रयत्न केला मी ऐकून घेतलं, मी शांत आहे, परंतु माझ्या शांतीचा फायदा घेऊ नका. शेवटी मी पण महिला आहे, तुमच्या घरामध्ये जे पुरीची तुमची एज आहे त्याच एजची मी आहे. मग म्हटलं की असं असताना सुद्धा तुम्ही माझ्यावरची नजर ठेवली तर मला शेवटी कुठेतरी न्यायासाठी पुढे जावं लागेल. तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी धमकी दिली. ह्या महिलेने एक दिवस दोन दिवस अगोदरच धमक्या देण्याची सुरुवात केली. आम्हाला धमक्या आल्या, त्याच्यानंतर आमचे नेते मंडळी त्यांना धमक्या आल्या आणि एक दिवस ज्या दिवशी आम्ही एबी फॉर्म वाटत होतो त्या दिवशी अशी धमकी आली की जर मला एबी फॉर्म दिला नाही तर मी गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यालयासमोर जाळून घेईल. ही पहिली धमकी होती. त्याची पार्श्वभूमी अशी होती जाळून घेईल. आणि हे आमच्या सगळ्या नेते मंडळींना आम्ही सांगितलं की अशा अशा प्रकारच्या धमक्या येतात आणि त्या पद्धतीने आम्ही तो विषय संपवला होता तिथं. परंतु काल परत जे गलिच्छ आरोप माझ्यावर केले त्याच्या संदर्भात म्हणजे मलाही खूप वाईट वाटलं की ही जी महिला आहे माझ्या मुलीच्या वयाची महिला आहे. त्याच्यामुळं मला खरोखर एक फार कालपासून अस्वस्थ झालो. ह्या प्रक्रियेमध्ये एवढं गलिच्छ राजकारण केलं जात आहे याचं मला दुःख आहे. सचिन आयरांनी डायरेक्टली चाबुकस्वारांना सांगितलं होतं सुषमा शेलारची तिकीट कन्फर्म कर प्रभाग 30 मधून. तरी देखील त्यांनी त्यांना म्हणजे त्या क्षणी मी तिथं नसले तरी पक्षातली लोक आहेत ना जे आपल्याला इन्फॉर्मेशन देतात त्यांनी सुद्धा हे सांगितलं की चाबुकस्वारांनी डायरेक्टली सचिन आयरांना आणि केशवनाथ पाटील यांना सांगितलंय की मी माझ्या लेवलला माझ्या माणसाला तिकीट देणार, मी सुषमा शेलारला तिकीट देणारच नाही. हा विषय दापोलीचा होता. दापोलीमध्ये अनुसूचित जाती पुरुष हा मतदार संघ होता. त्या महिलेने त्या ठिकाणी तिकीट मागितलं आणि तिकीट मागितल्यानंतर सर्व आमचे जे प्रमुख होते शिवसेनेचे त्या ठिकाणी हा पुरुष मतदारसंघ असल्यामुळं पुरुषांना त्या ठिकाणी एबी फॉर्म देणं किंवा तिकीट देणं योग्य राहील. ज्यावेळेस महिलांना संधी मिळेल, महिलांचा अनुसूचित जातीचा वाढ राखीव होईल त्यावेळेस त्यांचा विचार निश्चितपणे केला जाईल. अशा प्रकारचे आम्ही सगळा एकत्रित निर्णय घेतला. पक्ष म्हणून मी एकटा नाही आहे, माझ्याबरोबर अनेक त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत, मुंबईचे पदाधिकारी होते, संपर्क नेते होते आमचे. त्या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी हा जो निर्णय आहे तो निर्णय घेतलेला आहे. नमस्कार, सांगावा न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत. एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सध्या बाहेरील नैसर्गिक वातावरणामध्ये प्रचंड थंडी असली तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण प्रचंड तापलेलं दिसतंय. आपण गेली 2-3 दिवसामध्ये आजपर्यंत पाहिलं की पक्षीय सृष्टींनी डावलल्यामुळं, तिकीट न मिळाल्यामुळं किंवा निष्ठावंतांना डावलल्यामुळं बंडखोरी, रडारडी, तोडाफोडी हे सध्या गेली 2-3 दिवस चालूच आहे. राजकारण कुठल्या थराला गेलंय याचा प्रत्यय नागरिकांना आणि मतदारांना गेल्या 2-3 दिवसामध्ये केवळ पिंपरी चिंचवडच नव्हे तर महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या ज्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याचा परवा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता. काल अर्जांची छाननी झाली आणि आज छाननी होऊन क्वालिफाईड जे उमेदवार ठरलेले आहेत त्यांच्या पक्ष आणि चिन्हाचं वाटप करून किंवा अधिकृत जे पक्ष आहेत त्यांचं जे काही अधिकृत ठरलेले उमेदवार आहेत त्यांचं जाहीर यादी सगळ्याच महानगरपालिकांनी सादर केलेल्या आहेत. परंतु आपण पाहिलं की तिकीट न मिळाल्यामुळं जे तिकीट वाटप करणारे पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना घेराव घालणं असेल, आमदारांना घेराव घालणं असेल किंवा हाणमार असेल, एबी फॉर्मची पळवापळवी असेल, या गोष्टी आपण गेली 2-3 दिवस महाराष्ट्रभर पाहिलेल्याच आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये एक अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे की काल एका ताईंनी थेट पत्रकार परिषद घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील माजी आमदार यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. त्यांनी सांगितलं की माजी आमदारांनी त्या ताईंकडे वाकड्या नजरेनं पाहिलेलं आहे, त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे थेट आरोप करून त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या
एका प्रभागातून त्या ताईंना तिकीट देणार होते, परंतु माजी आमदारांनी असं सांगितलं की तुला तिकीट देतो, माझ्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कर, असं ताईंनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. परंतु पत्रकारांनी त्या ताईंना प्रतिप्रश्न केला की तुम्हाला जर का तुमचा विनयभंग केला गेला असेल तर इतके दिवस तुम्ही का गप्प होते, आणि तिकीट वाटपाच्या दरम्यान तिकिटाचा आमिष दाखवून जर का तुम्हाला असं काही केलं असेल तर तुम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी दाखल का केल्या नाही. त्या संदर्भात ताईंनी सांगितलं की पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी दाखल केल्यात, परंतु माध्यमांना त्यांनी त्या तक्रारीच्या प्रत काही दाखवलेल्या नाहीत. पत्रकारांचा दुसरा प्रश्न होता की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार का दाखल केली नाही, तर ते तक्रार सुद्धा दाखल न करता किंवा तक्रार दाखल केल्याचं कुठलंही साधी एनसी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये त्या दाखवू शकलेल्या नाहीत. या सगळ्या एकंदरीत प्रकाराला उत्तर म्हणून पिंपरीचे माजी आमदार आहेत त्यांच्या इतर महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेना भवनमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षांचा शिवसेनेचा इतिहास आहे महिला भगिनींना सन्मान देणं, आणि अशा पद्धतीचं आतापर्यंतच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासामध्ये अशी घटना कधीच घडलेली नाही. काही महिला पदाधिकाऱ्यांनी तर त्या ताईंच्या वक्तव्याबद्दल किंवा त्यांनी केलेल्या आरोपाबद्दल त्या आरोपांचं खंडन करून सांगितलं की त्या ब्लॅकमेलिंग करत होत्या. पक्षामध्ये पण अनेक पुरुषच नव्हे तर महिला पदाधिकाऱ्यांना सुद्धा ब्लॅकमेलिंग करून वेगवेगळी पदं हस्तगत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पक्षाची प्रतिमा कुठं मलिन होऊ नये म्हणून त्यांना पदं देत गेलो, परंतु तिकिटाचा मुद्दा आला आणि तिकीट जर का पुरुषासाठी त्या संबंधित प्रभागामध्ये राखीव असताना महिलेला देता येत नव्हतं, हे देखील माझ्या आमदारांनी स्पष्ट करून सांगितलं. आणि तिकिटाचा आमिष वगैरे असा काय मुद्दा नाही. स्वतः आमदारांनी सांगितलं की माझ्या मुलीच्या वयाचे असल्यामुळं त्यांनी जे आरोप केले त्या आरोप ऐकून मी अस्वस्थ झालो, असं आमदारांनी सांगितलं. आणि खरं म्हणजे त्या ताईंच्या प्रश्नाला उत्तर म्हणून या महिला पदाधिकाऱ्यांनीच पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोपांचं खंडन केलेलं आहे. स्वतः माझे आमदार म्हणाले की मी त्या ताईंच्या विरोधात काही लिगल ऍक्शन वगैरे किंवा डिफॉर्मेशनची केस वगैरे काही दाखल करणार नाही, कारण पक्षश्रेष्ठींशी याच्याबद्दल चर्चा करावी लागेल. पक्षांचे काही प्रोटोकॉल्स आहेत, पक्षश्रेष्ठींची चर्चा करून किंवा ते जसे सल्ले देतील किंवा त्यांचे जसे आदेश येतील त्या पद्धतीनं पुढं पावलं उचलली जातील, असं एकंदरीत आमदारांनी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी त्या ताईंच्या आरोपांचं खंडन करण्यासाठी घेतलेल्या परिषदेमध्ये ठामपणे सांगितलं गेलेलं आहे. थेट आपण जाऊयात पत्रकार परिषदेमध्ये. नेमकं आमदार साहेब आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांनी त्या ताईंनी केलेल्या आरोपाचं खंडन कशा पद्धतीने केलं ते आपण थेट जाऊन पत्रकार परिषदेतून पाहूया. काल जे माझ्यावर आरोप झाले त्याच्या संदर्भात आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मनमोकळेपणाने मी बोलणार आहे. आपण देखील जे प्रश्न विचाराल त्याला मी उत्तर देणार आहोत. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचे पार्लमेंटरी बोर्ड हे तिकीट वाटपाचं काम आमचं चालू होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळ्या पिंपरी चिंचवड भोसरी मतदारसंघातील उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. हा विषय जो झाला काल, हा विषय दापोडीचा होता. दापोडीमध्ये अनुसूचित जाती पुरुष हा मतदार संघ होता. त्या महिलेने त्या ठिकाणी तिकीट मागितलं आणि तिकीट मागितल्यानंतर सर्व आमचे जे प्रमुख होते शिवसेनेचे त्या ठिकाणी हा पुरुष मतदारसंघ असल्यामुळं पुरुषांना त्या ठिकाणी एव्ही फॉर्म देणं किंवा तिकीट देणं योग्य राहील. ज्यावेळेस महिलांना संधी मिळेल, महिलांचा अनुसूचित जातीचा वाढ राखीव होईल, त्यावेळेस त्यांचा विचार निश्चितपणे केला जाईल. अशा प्रकारचे आम्ही सगळा एकत्रित निर्णय घेतला. पक्ष म्हणून मी एकटा नाहीये, माझ्याबरोबर अनेक त्या ठिकाणी पदाधिकारी आहेत, मुंबईचे पदाधिकारी होते, संपर्क नेते होते आमचे. या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी हा जो निर्णय आहे तो निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं एक एकत्रित निर्णय असल्यामुळं ते तिकीट आम्ही पुरुष मतदारसंघात आम्ही पुरुषाला त्या ठिकाणी दिलं. परंतु ह्या महिलेने एक दिवस दोन दिवस अगोदरच
धमक्या देण्याची सुरुवात केली. आम्हाला धमक्या आल्या. त्याच्यानंतर आमचे नेते मंडळी त्यांना धमक्या आल्या. आणि एक दिवस ज्या दिवशी आम्ही एबी फॉर्म वाटत होतो त्या दिवशी अशी धमकी आली की जर मला एबी फॉर्म दिला नाही तर मी गौतम चाबुकस्वार यांच्या कार्यालयासमोर जाळून घेईल. ही पहिली धमकी होती. त्याची पार्श्वभूमी अशी होती, जाळून घेईल. आणि हे आमच्या सगळ्या नेते मंडळींना आम्ही सांगितलं की अशा अशा प्रकारच्या धमक्या येतात. आणि त्या पद्धतीने आम्ही तो विषय संपवला होता तिथं. परंतु काल परत जे गलिच्छ आरोप माझ्यावर केले त्याच्या संदर्भात म्हणजे मलाही खूप वाईट वाटलं की ही जी महिला आहे माझ्या मुलीच्या वयाची महिला आहे. त्याच्यामुळं मला खरोखर एक फार कालपासून अस्वस्थ झालो. ह्या प्रक्रियेमध्ये एवढं गलिच्छ राजकारण केलं जात आहे याचं मला दुःख आहे. आणि ठीक आहे, आज पक्षामध्ये प्रत्येकाला संधी मिळते, पक्ष प्रत्येकाला संधी देत असतो. महिला जर त्या ठिकाणी राखीव असतात तर आम्ही निश्चितपणे त्यांचा विचार केला असता. आम्हाला पुरुष असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही ते प्राधान्य सगळ्यांनी मिळून आम्ही त्या ठिकाणी दिलं. त्याच्यामुळं जे काय आम्ही निर्णय घेतले पिंपरी चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात, आमच्या अनिता ताई देखील आहेत, या पदाधिकारी त्या प्रक्रियेमध्ये सामील होते. यांनाही माहित आहे की त्या ठिकाणी कशा पद्धतीचं हे झालं. ह्या पण त्या प्रक्रियेमध्ये सामील. कारण का आम्ही यांना का घेतलं की आम्हाला वरून आदेश होते की महिला ज्या आहेत, ज्या मतदारसंघामध्ये महिला उमेदवार आहेत त्यांच्या अन्याय व्हायला नको म्हणून यांना आम्ही त्या प्रक्रियेमध्ये आम्ही पूर्ण घेतले होते. आणि त्यांच्या ह्या साक्षीदार आहेत. आणि हे सगळं एबी फॉर्म तिकीट वाटप होत असताना त्या ठिकाणी ह्या देखील त्या ठिकाणी होत्या. त्याच्यामुळं हे जे केलेले जे आरोप आहेत ते निराधार आहे आणि द्वेषापोटी केलेले आरोप आहेत. त्याच्या पाठीमागे कोण आहे ते देखील आम्हाला समजलेलं आहे. ते देखील माहिती आहे आम्हाला याच्या पाठीमागे कशा पद्धतीने आरोप झालेले आहेत, कोण आहेत. तर त्याच्यामुळं हा विषय जो आहे, विषय पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये गेले 40 वर्ष, मी 25 वर्ष महानगरपालिकेत आहे, मी 5 वर्ष आमदार, आज शिवसेनेची धुरा मी आज जिल्हा प्रमुख म्हणून इतके वर्ष सांभाळतोय. मला आमचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला गेला तरी देखील आम्ही संघटना म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. मी काय घरी बसलेलो नाहीये. पक्ष संघटनेसाठी मी त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आम्ही सगळे शिवसैनिक आम्ही एकत्र आहोत. आणि करत असताना असे आरोप होणं, हे आरोप जे झालेले आहेत हे मी पूर्ण फेटाळतोय. कारण की असली कुठलीही परिस्थिती निर्माण झालेली नाहीये आणि कधीही जर निर्माण झालेली नाही. हे जे आरोप आहे हे आरोप मी पूर्णपणे फेटाळतोय. आणि खोटे आरोप आहेत. आज ना उद्या सत्य बाहेर येईल, आज ना उद्या सत्य बाहेर येईल. त्यावेळेस दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. ऐका, कसं आहे माहिती आहे का, त्यावेळेस त्यांनी जर तक्रार केली असेल तर माझ्या ऍक्शन झाली असते ना. मला तेच म्हणायचंय, तक्रार किंवा त्यांनी हा विषय त्याच वेळेस आमच्या समोर आणला पाहिजे. पक्ष या आमच्या सगळ्या महिला कार्यकारिणी आहेत, हे सगळे पदाधिकारी बसलेत, यांना कुणाला तरी सांगितलं पाहिजे ना. कोणत्या तरी महिलेला, एक महिला तिचे दुःख दुसऱ्या महिलेला बोलू शकते, पुरुषाला नाही बोलू शकत. त्यांच्या परिवाराला जीव मारण्याचा धमकी दिलेली परिवार त्यांच्याबरोबर राहत नाही. त्यांच्या मिस्टरांनी मला स्वतः तिची तक्रार सांगितली होती 2 महिन्यापूर्वी. ती सासू सासऱ्यांना पण त्रास देते. माझं बऱ्याच वेळा दापोडी शाखेमध्ये जाणं येणं होतं, तर तिथल्या जेंट्स लोकांना सुद्धा तिने त्रास दिलेला आहे, ब्लॅकमेल केलेलं आहे. आणि त्या जेंट्स लोकांनी मला स्वतः वैयक्तिक त्यांनी सांगितलं गेलेलं आहे. तिची वैयक्तिक स्टोरी ही तुम्ही शोधून घ्या. ती एकदम थर्ड क्लास बाई आहे, एकदम थर्ड क्लास बाई आहे. आणि प्रोटोकॉल सुद्धा ते शिवसेनेचे बिलकुल पाळत नव्हते. आज मी उपजिल्हा प्रमुख आहे, मी ह्या पदाधिकारी आता ह्या माझ्या वरच्या आहेत ना, मी ह्यांच्या पुढे जात नाही. ती वरती जाती तक्रार करते. आम्हा महिलांना सुद्धा 2 वर्ष झालं तिने मानसिक त्रास दिला, मला वैयक्तिक मानसिक त्रास दिला. या संदर्भात तुम्ही वरिष्ठांना म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणेच आम्ही चालतो ना. जेव्हा वरिष्ठ येतो तेव्हा आम्ही तक्रार सांगतो. आणि ती इव्हन ती एकटी जाती, एकटी कुठेही जाते. पण अशा व्यक्तीला, अशा खरंच व्यक्तीचा मला नाही वाटत नाही की हे खरं असत. आणि मी 2014ला मी राष्ट्रवादीची शहर सरचिटणीस होते. त्यावेळी मी चाबुकस्वारांचा प्रचार केला होता. त्यावेळेस चाबुकस्वार साहेबांनी मला प्रवेश करून घेतला. आज तर काय 10 वर्ष झालं माझं त्यांच्या कार्यालयाशी येणं जाणं आहे.
मला कधीही ह्या माणसाच्या बाबतीत अगदी वाईट नजरेने ही व्यक्ती मला बोललेली नाही. तुम्हाला माहितीये का म्हणजे असा आरोप होतोय की साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना खाली पाठवलं आणि ती महिला आणि साहेब नंतर खाली उतरत असताना हा प्रकार घडलेला आहे. नाही, असा काही नाही, प्रकार आहे असा आरोप केलाय. एक मिनिट ऐका, एक मिनिट. मी जिल्हा संघटिका आहे अनिता तुतारे आणि ह्या प्रक्रियेत मी स्वतः होते. सर्वप्रथम आता जेव्हा तिला जे तिकीट नाकारलं आणि सगळ्या महिलांना तिकीट दिलं, कारण आमच्यावर जबाबदारी होती की महिलांसाठी, त्यावेळी मी महिला होते आणि ज्या महिला ह्या प्रोसेसमध्ये होत्या सगळ्यांना दिलं. तिच्या तिथं प्रभाग हा पुरुषांचा होता आणि चाबुकस्वार साहेबांनी सांगितलं की तो पुरुषांचा आहे तर तिथं आपण पुरुषांना देऊया आणि म्हणून मग त्या महिलेला नाकारलं. तिचं म्हणणं झालं की तुम्ही ते जर महिलांना नाही तर तुम्ही मला जर नाही दिलं तर कोणी महिलांनी घ्यायचं नव्हतं. पक्षाची ही बदनामी असते, ती पक्षापेक्षा मोठी नाहीये हे आमचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता मी सांगितलं की खासदारकीला म्हणजे आता मी 2014 पासून, मी 1996 पासून या पक्षाचं काम करते, शिवसेनेचं. 14 पासून चाबुकस्वार साहेब आमच्या बरोबर आहेत किंवा आहे, असं कुठेही वाईट वागणं नाही किंवा काही नाही. आम्ही सगळ्या महिला आहोत. पण जेव्हा तिने जर तुम्हाला म्हणली, तिने सांगितली की आम्ही तक्रार केली आहे, जर मी जिल्हा, त्यावेळेस मी शहर संघटिका होते, तर माझ्यापर्यंत तक्रार यायला हवी होती, मी वरती दिली असती. माझ्याकडे कोणत्याही प्रकारची तिची तक्रार आलेली नाही. अशा बाबतीत तिने मला आज ताग्यात बोललेली नाहीये, हे मी स्पष्ट तुम्हाला सांगते. मला जर आली, आता मी जिल्ह्यावर आली तरी सुद्धा तिची तक्रार नाहीये. आता जर ती असं म्हणतेय तर मला असं एक गोष्ट सांगा, जर ती आता म्हणाली की मी 2-3 दिवसापूर्वीपर्यंत ती काही म्हणाली नाही आणि तिकीट नाकारल्यानंतर लगेच आरोप करते, तर हे चुकीचं आहे. आम्हाला असं वाटतं तिचा बोलता ध्वनी कोणीतरी वेगळा असावा आणि ती फक्त टार्गेट झालेली आहे. बोलता ध्वनी वेगळा असेल, आम्ही ह्या गोष्टीचं खंडन करतो संपूर्ण वेगळा. आता बोलता ध्वनी कोण आहे हे आता खरं तर तुम्ही शोधून काढा, परंतु काही दिवसांनी स्पष्ट होईल. नाही नाही, त्या स्पष्ट होईल. पण काय नाही, स्पष्ट होईल. इलेक्शन आहे आणि इलेक्शन मध्ये ह्या हो, बरं. गोष्टी खरं नको आहेत हा. आणि म्हणून आम्ही महिला आघाडी सगळे आम्ही चाबुकस्वार साहेबांबरोबर आहोत. कारण त्यांचं म्हणणं आहे की हे योग्य नाहीये आणि हे इलेक्शनच्या दरम्यान तुमचं चाललेलं आहे. आज उद्या इलेक्शन म्हणजे 15 तारखेला इलेक्शन, फक्त लोकांना 15 दिवस मिळालेले. ह्या 15 दिवसामध्ये जर का हे असे आरोप प्रत्यारोप आणि हे करत बसलं तर काही उपयोग नाहीये. प्रत्येक प्रभागामध्ये त्यांचं काम आहे. फक्त नाकारल्यानंतर जर तिचा असा आरोप असता तर तिने आम्हाला आधी कळवायला होतं, असं माझं प्रामाणिक मत आहे. साहेबांनी राजीनामा देऊ असं बोलले होते वरिष्ठांना. हे बघ, हा आमचा इंटरनल प्रश्न आहे. हो, हा आमचा इंटरनल प्रश्न नाही नाही, ह्या उमेदवारीवर नाही. ऐका ना, हा आमचा इंटरनल प्रश्न असतो. म्हणजे आम्ही आमच्या इथं, माझं म्हणणं काय, जर यांनी नाही नाकारलं मी यांच्याशी भांडेल, मी जाऊन बोलेल. पण हे आरोप हे एका चारित्र्यावर करणारे, स्वतःच्याही चारित्र्यावर चिंतोडे उडवले जातात, हे लक्षात ठेवावे. माझं असं म्हणणं आहे. त्यांना प्रत्येकीला विचारायचं कोणालाही काय त्यांना प्रॉब्लेम कुठला अनुभव आलाय का यांच्या बाबतीत? या आरोपानंतर काही पक्षांनी महिलावर कारवाई करणार का? हो, करणार, कारवाई करणार. हा विषय मातोश्रीवर गेलेला आहे, त्याच्यामुळं अवकाळी होईल. आज नाही, नाही. उद्या होईल. आमची एक राजकीय परंपरा आहे, पक्षाची एक प्रोटोकॉल आहे. त्या पद्धतीने वरिष्ठ आम्हाला जो निर्णय देतील त्या पद्धतीने कारवाई. नाही होणार ना असं नाही. त्यांच्याबद्दल माहिती असताना 2-3 वर्षापासून माहिती आहे, एवढी महत्वाची जबाबदारी कशी दिली? भांडून घेतली तिने. महत्त्वाची वर जबाबदारी जायचं, नाही. तिथं ते पदाधिकाऱ्यांच्या वरिष्ठ आहेत, त्यांच्याकडे जायचं, तक्रारी सांगायच्या आणि आम्ही तिथपर्यंत जात नव्हतो कारण आम्हाला आमच्या तक्रारीवर करत होते, आमच्या महिलांच्या तक्रारी करतात, काय सांगायचं. आमच्या पक्षांतर्गत हा प्रश्न आहे. बरं, आता माझं एक मत आहे असं म्हणा की जर तिने स्वतःहून सांगते असं, तर ह्या गोष्टीचं स्वतःचं कुटुंब आहे, ह्या कुटुंबावरनं पण तिला कळायला नको का की रे आपल्या घरातले कुटुंब आपल्यावर किंवा माझ्या नवऱ्याचे मित्र त्यांना काही बोलतील, ह्याची जर तिला एवढा मॅच्युरिटी नाहीये का? कंप्लेंट गेली होती, ती ब्लॅकमेल करून हातगड्यावाल्यांकडनं पैसे घेत होती, तिची कंप्लेंट आहे वरती. तिथून काय आहे? असे बरेच ब्लॅकमेल तिने करून पैसे कमवायचं आणि हे फॅडच आहे तिचा धंदाच आहे तो. आज तुमच्यावर आरोप केला म्हणून तुम्ही त्यांच्यावर आरोप करता, हा. त्या गोष्टी तुम्हाला पहिल्या पक्षाने जाणवलं असेल त्यावेळेस तुमच्या नाही, 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 आमच्या आम्ही वरती वरती झालंय. तक्रार केलेलीच ना, वरती तक्रारी आमच्या केलेल्या. पक्षापर्यंत तिच्या तक्रारी तक्रारी. आल्या. तुम्ही स्वतःवर फक्त कोणाकडे तक्रार केली तुम्ही? पोहोचलंय. कोणाकडे तक्रार केली? आम्ही संपर्क प्रमुखापर्यंत तिच्या तक्रारी आल्या. तुमच्या पक्षातल्या माणसाला 2 वर्ष लतिकाताईंपर्यंत आहेत. हो, सांगा ना, कोणाकडे केली? पहिल्या मीनाताई होत्या, मीनाताई तिकडे गेल्या. म्हणजे 3 वर्षापासून आम्ही तिची तक्रार, थोडी का होईना तक्रार, म्हणजे काही थोड्या गोष्टीवर ती तक्रार करायची आणि तिच्याही आम्हाला काही बॅकग्राऊंड माहिती झाल्यामुळे आम्ही त्यांना सांगत जायचो तशी इन्फॉर्मेशन
की ही लेडीज अशी करतीये म्हणून. पण कसं झालं की पक्षातलं एकदम आम्ही एक संघटन हा प्रकार प्रत्येक पक्षामध्ये असतो. त्यामुळे आपण काय म्हणतो की जाऊ दे, आता नवीन आलेली आपण पुढे सुधारेल या अपेक्षेनेच आम्ही तिला थांबवून गेलो. पक्षाची तुमची प्रतिमा मलिन होत असून त्या व्यक्तीमुळे संघटन कसं नाही, आता होईल ना. हे निर्णय घेतील पक्ष. ह्याच्या आधी आम्ही हे बघा, प्रत्येक कार्यकर्त्याला आपण सांभाळून घेणं हे वरच्या वरिष्ठांचं काम असतं. मग तसं त्यांना- पण जेव्हा डाग लागतो पक्षाला तेव्हा तिथं हकालपट्टी होते. तुम्ही म्हणता पक्षाचा वरिष्ठांचा सांभाळून संघटन होत आहे, हा. तो कार्यकर्ता पक्षाची प्रतिमा मलिन करत असेल तर तुम्ही आता- करून आता घेणार. तिने आता केली केली. ना, आम्ही आता केली. आपापसात आत समजून घ्यायचो. आता घेतली. आपापसात होती तक्रार आम्ही काय करायची, करायचो? समजून घ्यायचो. आम्हाला सटक जाऊ दे. 2 वर्ष झाले सरळ सरळ तुम्ही म्हणताय की हा. करायचंय. 2 वर्ष तुम्ही वाट बघताय. जर समजा एखादा शहरातला पदाधिकारी आपल्या पक्षावरती काहीतरी बदनामी करतोय किंवा त्याचं वर्तन जे आहे ते एकदम अत्यंत चुकीचं आहे, मग अशा कार्यकर्त्यावर शहर अंतर्गतच कारवाई झाली पाहिजे ना. अहो, अंतर्गत आमचे कंप्लेंट असायचे, तिला आम्ही शांत बसवायचा प्रयत्न करायचो, ती शांत बसायची. पण आता जर पुरुषांच्या बाबतीत मोठ्या व्यक्ती बाबतीत हे 14 वर्ष झालं आम्ही यांना बघतो, यांनी कधी वाईट नजरेने आम्हा महिला कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बघितलं नाही. हे आमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. आणि जर ती अशा मोठ्या व्यक्तीवरती बदनामकारक आरोप करतेय म्हणून आम्ही ऍक्शन घेतली आता. आणि आता तिची हकालपट्टी करणार. पक्षात एक तुमचा प्रोटोकॉल असेल की त्यांच्यावरती पक्षांतर्गत कारवाई होईल, त्यानंतर होत जाईल. पण एक वैयक्तिक तुमच्यावरती त्यांनी शिंतोडे उडवले, त्याला जर का काही आधार नसेल तर तुम्ही लिगल ऍक्शन घेणार का त्यांचं वैयक्तिक? नाही, काय माहितीये का, आता पक्षाकडे तक्रार गेलेली आहे आणि पक्ष ज्या पद्धतीने आम्हाला सांगल त्या पद्धतीने आम्ही पक्षाच्या चौकटीच्या बाहेर आम्ही जाणार नाही. बदनामीच्या संदर्भात तुम्ही तक्रार करणार का त्या महिलेची? हा देखील प्रश्न आम्ही पक्षावरच सोडलेला आहे. त्याच्यामुळं कुठली लिगल ऍक्शन घ्यायची किंवा नाही घ्यायची वरिष्ठांना विचारूनच आम्ही तो निर्णय घेऊ. काल त्यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी पण प्रश्न विचारले की तुमच्यावर एवढा अन्याय होत होता, तुम्ही शिवसैनिक आहे, तुमच्या हातामध्ये शिवबंधन आहे, सामान्य माणूस सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जातो, तुम्ही एवढ्या दिवस तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला का नाही गेले, हा पहिला प्रश्न होता. आणि त्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही तिकीट न मिळाल्यामुळं एखाद्या व्यक्ती तुम्ही बदनामी करताय का, त्यांच्याकडे एकही तक्रार नव्हती, याच्यावर तुमचं काय मत आहे? असं काय आहे ते का, ज्या गोष्टी खोट्या आहेत त्या खऱ्या करण्याचा प्रयत्न किती केलं तर ते खऱ्या होणारच नाही. त्यांच्याकडे एव्हिडन्स असावा किंवा काय असावं, ह्या गोष्टी त्यांनी तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. पण नाही त्यांनी उत्तर आहेच नाही त्यांच्याकडे, जर काय देणार आहे तुम्ही? मुंबईला सुद्धा कुठेही तक्रार केली केलेली नाही. नाही, मग हेही मला म्हणायचंय. आमच्याकडे प्रोटोकॉलच असतो. जर शहर अध्यक्ष मी होते तर माझ्याकडे तिच्याकडनं कोणतीही तक्रार आलेली नाही, हे मी स्पष्ट करते. जेव्हा जिल्हा झाले तेव्हाही तक्रार आली नाही. आज तिकीट न मिळाल्यानंतर जर ते त्यांच्यावर आरोप करत असेल तर आमचं म्हणणं आहे की ह्या गोष्टीचं आम्ही खंडन करतो. बाकी आम्हाला फार अगदी मोठं करून वगैरे नाही करायचंय. फक्त आमच्या पक्षाची बदनामी होणे, इलेक्शन आहे, आमचं हे फार प्रामाणिक मत असणार आहे. 2017ला माझंही तिकीट त्यांनी कापलं होतं. आम्ही अपक्ष उभं राहिलो, पण आम्ही तक्रार नाही केली. कशासाठी तक्रार करायची? मी माणूस चांगला आहे. सचिन आयरेंकडे तशी नाही. नाही, हे चुकीचं आहे. एबी फॉर्मला जर मी आहे, डोमीबाई आहे, हे सगळं आहे. आणखीन एक गोष्ट सांगते, जेव्हा ते सांगतात की तक्रार केली तर त्यांनी जर आता साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला की मी 2-3 दिवस आधी एक लेटर पाठवलं ज्यात मी आत्मदहन करणार चाबुक सरांच्या ऑफिस जवळ, हे सांगितलं. ही तक्रार नाही होते. तुम्ही मला तिकीट दिलं नाही तर ही गोष्ट आहे. ह्याच्यात तक्रार कुठे आली? म्हणजे जर तो पुरुष वॉर्ड आहे तिथे महिला उभी राहू शकते, नाही असं नाही. पण ऑलरेडी आपल्याकडे पुरुष असताना महिलेला का द्यावा असा नियम होता. त्याच्या पलीकडे काही नाही. ज्या महिला आघाडीची जबाबदारी आमच्याकडे होती ती त्याच्यावर तिची पण होती, मी ते म्हटलं द्या म्हणून, पण नाही झालं. तिथं पुरुष असताना आपण नाही दिला. मग आता ही तक्रार तुम्ही कसं म्हणू शकता? तक्रार नाही, तिने त्यांना धमकी वजा असं म्हणा तुम्ही. बरोबर नाही, नाही ती तुम्हालाच म्हणाली ना. तुम्ही आता बोलले ना, तुम्ही नाही, तुम्ही जे म्हणाला आत्मदहनाचा वरती ते सगळ्यांना त्या ठिकाणी ते माहिती आहे. आणि ज्यावेळेस आम्ही एबी फॉर्म वाटत होतो त्यावेळेस प्रत्येका जे आम्ही एबी फॉर्म वाटणारी जी आमची कमिटी होती प्रत्येकाला तसे फोन आले.
म्हणजे अशा अनेक विषय त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळं ही जी महानगरपालिकेची ही जी निवडणूक आहे ही अगदी वेगळ्या पद्धतीने, आता आम्हाला सांगता येणार नाही कोण एखादा उमेदवार कुठल्या गटात गेलाय, कुठल्या गटातून कुठल्या गटात गेलाय. तुम्हाला पण संभ्रम पडला असेल, तुमच्याकडे पण याद्या आल्या असतील, तुम्हाला पण माहित नसतील संपूर्ण पक्षाचे किती उमेदवार आहे म्हणून. त्याच्यामुळं ही जी निवडणूक आहे ही अतिशय खालच्या थराला गेली, हे मान्य करा. दोन प्रश्न क्लिअर कट जबाब द्यायचे, फिरवायचे. ते गणेश संतांचे आरोप लावले, हा कोणावर लावले? हा पक्षावर नाही लावले, तुमच्यावर लावले. तर त्याच्यावर लिगल ऍक्शन काय घेणार का? नाही. केस मारहाणी झाला. दोन प्रश्न. एक, पक्षावर नाही लावलं, तुमच्यावर लावलं, मग तुम्हाला ऍक्शन घ्यायला पाहिजे. एक. दुसरा, कुणी त्याला वारीतून पाठवले का? जर पाठवलं तर प्लीज त्याचे नाव उघडा. काय माहितीये का, पक्ष आणि मी काय वेगळा नाही. जिल्हा प्रमुख आहे म्हणून मला त्या ठिकाणी अधिकार पक्षाच्या माध्यमातून मिळालेले, हा एक विषय. मी वैयक्तिक गौतम चाबुक सर नाही, माझ्या पाठीमागे माझा पक्ष आणि मी जिल्हा प्रमुख, माझ्याकडे पद आहे. त्याच्यामुळं ही जी परिस्थिती आहे, मी कुठली ऍक्शन घेण्या अगोदर मी माझ्या वरिष्ठांना कळवेल की असं असं झालेलं आहे, त्याच्या संदर्भात आपण काय निर्णय द्याल तो निर्णय आम्ही मान्य करू. आणि जर कुणी याच्या पाठीमागं असेल, आता आमच्या ताईंनी सांगितलं की बोलविता धने आहे, आणि निश्चितपणे आम्हाला नाव पण माहिती आहे त्यांचं कशा पद्धतीने हे झालेलं आहे, तर आम्ही तुम्हाला समजलच कशा पद्धतीने याच्या पाठीमागं कोण आहे हे आम्ही तुम्हाला सांगू. निश्चित सचिन भोसले यांना देखील पक्ष सोडण्यासाठी तुम्ही त्रास केला होता असं त्यांचा आरोप आहे, आता ते कुठल्या पक्षात येईल, कुठलं तिकीट घेतलंय त्यांना मी तुम्हाला साहेब ऐका, मी 1995 ला पिंपरी चिंचवडची शहराध्यक्ष 1995 पासून काम करते. शहर अध्यक्षाचं पद निर्माण केलं त्याची पहिली दावेदार मी होते. 11 वर्ष शहराध्यक्ष पद भोगलं, 5 वर्ष जिल्हा प्रमुख होते. आता जिल्हा समन्वयक आहे. परंतु एवढ्या वर्षामध्ये असला आरोप आणि असला पत्रकार परिषद एखाद्या महिलेने घेऊन कुठल्या नेत्यांवर, कुठल्या आमच्या वरिष्ठांवर आरोप लावलेला नाही, हा पहिलाच प्रकार घडलेला आहे. आणि खरोखर मी त्याचं खंडन करते. त्या महिलेचा माझ्याजवळ कॉन्टॅक्ट नेहमी असायचा त्या मुलीचा. परंतु मी आता 15 गावाला होते, मी परवा आल्यानंतर मला हे कळालं. मला अनितांनी फोन केला, ताई असं असं झालंय. तिला मी फोन केला, तिने काही उत्तर द्यायला तयार नाहीये. ताई जो माझ्यावर अन्याय झालाय मी कुणाला सांगूच शकत नाही. मी जे काही सांगितले मी पत्रकारांना सांगितलेलं आहे. मला स्पष्टीकरण तिने दिलेलं नाही, कारण ती नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असायची माझ्या, काय झाले की सांगायची. पण मी 15 दिवशी तर नव्हते, मी कुठल्याही याच्यामध्ये नव्हते, तिकीट वाटपाच्या वेळेला वगैरे नव्हते. परंतु ती कशी स्टेप उचलणार, ती यांच्याबद्दल चांगलं विचार होतं. तिने कधी वाईट माझ्याजवळ बोलली नाही. नेहमी ऑफिसमध्ये येणं, आम्ही यांचा वाढदिवस साजरा केला, आम्ही याचा उद्धवश्री पुरस्कार कार्यक्रम घेतला, तेव्हा सत्कार केला. म्हणजे एवढं मिळतं जुळतं आमचं जे मध्यवर्ती यांचं कार्यालय. काही महिलांना प्रॉब्लेम नाही की आम्ही आमच्या जिल्हा प्रमुख जायचं, सर्व सांगायचं. वरिष्ठांना आजपर्यंत आम्ही सांगितलं नाही. आज 1995 पासून मी काम करते. आज म्हणजे टाके साहेब, रवींद्र मिर्लेकर, रावील सावंत आणि आता जे आमचे संपर्क प्रमुख आहेत सचिन आहेत, ते सुद्धा अत्यंत चांगले संपर्क प्रमुख मिळाले आहेत. ते महिलांमध्ये कधी इंटरफेअर करत नाही. आम्ही जर त्यांना सांगितलं का ते म्हणत नाही, ताई तुमच्या लेवलने तुम्ही सॉल्व्ह करा. आणि हे बोलतो आमचे जिल्हा प्रमुख असे की ताई तुम्हाला जबाबदारी दिली ना, तुम्ही जिल्हा समन्वय आहे, तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा. त्यांनी कधी आमच्यामध्ये इंटरफेअर केलेलं नाहीये आजपर्यंत, कधीच इंटरफेअर नाही केलेली. जनरल शेवटचा प्रश्न, आता शहरातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आपल्या पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना एक ऊर्जा देण्यासाठी, ताकद देण्यासाठी म्हणून उद्धव साहेबांची एखाद दुसरी सभा होईल का शहरात? हा, आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि वर मातोश्रीवरून शिवसेना भवनावर एक महाराष्ट्राचे जे प्रवक्ते आणि ओरेटर आहे, त्याला काय म्हणतात, प्रचारक, स्टार प्रचारक, तर त्यांची कमिटी निर्माण झाली. तर आम्ही ज्या प्रभागामध्ये वक्ते लागतील ती सगळी व्यवस्था